आज तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे, तर कोणते कोणते मागण्या आहे तुमचे, काय काय म्हणाले या संदर्भात? मी श्री शिवाजी गाडे, अखिल भारतीय मनरेगा कर्मचारी महासंघ, ग्राम रोजगार सेवक संघटनेचा समन्वयक, आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन संप आम्ही करत आहोत। आमच्या रोजगार सेवकांना 10,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। 3 ऑक्टोबर 2024चा GR लागू झाला पाहिजे। रोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे आणि मिळणारं मानधन आमच्या थेट खात्यावर मिळालं पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं हे लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। गेल्या 1 एप्रिलपासून म्हणजे 8 दिवस झालं आम्ही गाव पातळीवर काम करत असताना रोजगार हमी योजनेची सर्व कामे आम्ही बंद करून हा संप पुकारला आहे, परंतु शासनाने अद्याप आमची या आंदोलनाची दखल घेतली नाही। शासनाने दखल घेतली पाहिजे। यासाठी लक्षवेधी आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं सुरू आहे। मध्यंतरी काळामध्ये तुमचं पेमेंट वाढवलं, असा GR वगैरे काय आला होता ना? नाही, काहीच नाही। पेमेंट वाढवलं नाही, काहीच नाही। जे पेमेंट त्यांनी जाहीर केलंय तेच अजून अद्याप आम्हाला लागू केलं नाही। किती जाहीर केलेलं आहे? 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता, तर तेच अजून लागू केलं नाही। मग GR वगैरे काढला म्हणे ना तो? GR काढला, त्याला 2 वर्ष झाली। 18 महिने झाले। आता मग त्याच वेळेस तुम्ही जल्लोष साजरा केला होता की GR निघाल्या? जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी आज 18 महिने होऊन झाली नाही, त्याकरिता आम्ही संप पुकारलेला आहे। आणि तो आज आम्ही लक्षवेधी 1 दिवशी याच्यामुळे केली, शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावे। आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आमच्या रोजगार सेवक 17 वर्षापासून काम करत असताना आज काही मुख्य कार्यकारी अधिकारी हे पत्र काढत आहे रोजगार सेवकाच्या विरोधात की ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काम करावे। जर आम्ही 2 वर्षापासून मानधनापासून वंचित आहे तर यांनी अशा प्रकारचे पत्र काढू नये। जर आम्ही 2 वर्षापासून आम्ही फुकटमध्ये काम केलं, आम्ही KYC फुकट करतो, आम्ही जाण्याने आमच्या स्वतःच्या पैशाचे खर्चातून करतो, स्वखर्चातून, आणि जर शासन आमच्या विरोधात जर कधी असे पत्र काढत असेल तर आम्ही त्यासाठी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। आणि या व्यतिरिक्त जर कधी आमच्या शासनाने मान्य केलं नाही, आमचं मानधन आम्हाला आमच्या थेट खात्यावर दिलं नाही आणि जो शासन निर्णय काढलेला आहे तो जर लागू केला नाही लवकरात लवकर, तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही शासनाचा निषेध करू। ग्रामपंचायतचे बरेच कामं तुम्ही करून घेतात, तर जवळपास 262 प्रकारचे जे कामं आहे ह्या रोयोमध्ये चालतात। म्हणजे आता जी नवीन योजना त्यांनी शासनाने तो समजा आपल्या लोकसभेमध्ये नवीन कायदा पारित केला आणि 2005चा जो कायदा होता तो कायदा बंद करून नवीन VB रामजी नवीन विकसित भारत ही योजना काढलेली आहे। त्या योजनेअंतर्गत आम्हाला आता 2 वेळेस हाजरी घ्यायचं अशा पद्धतीने फेस ऑकेशन आम्हाला दिलेलं आहे। परंतु जर 2 वेळेस हाजरी घ्यायची सकाळी आणि दुपारी तर आम्ही अर्धवेळ स्वरूपाचे कर्मचारी कसे, आणि हे काम करून आम्ही पंचायत समिती लेवलला किंवा इतर कर्मचाऱ्याचे इतर मानधनाचा विषय म्हणजे रोजगार सेवकाने जर कधी एखाद्या मजुराची जर हाजरी मिळेल नाही त्याचा पाठपुरावा करायचा, हे कामं करून आम्ही अर्धवेळ स्वरूपाचे कर्मचारी कसे आणि दुसऱ्या कामावर आम्ही कसं जाऊ शकतो। तरी सुद्धा शासन आम्हाला म्हणतं आम्ही अर्धवेळ स्वरूपाचे कर्मचारी। 2 मे 2011 जो शासन निर्णय काढलेला आहे तो साफ चुकीचा आहे आणि तो एक फक्त कर्मचारी हा व्यवस्थित काम करू नये या उद्देशाने केलेला शासन निर्णय म्हणजे परिपत्र काढलेलं आहे। ग्रामपंचायत अधिकारी तुम्हाला मदत करत नाही का त्यांची संघटना वगैरे? ग्रामपंचायत अधिकारी संघटनेत त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे ना, परंतु त्यांचं काम आहे, आमचं रोजगार हमीचं काम वेगळं, त्यांचं काम वेगळं, ते आम्हाला सपोर्ट करतात, परंतु त्यांना फिक्स पेमेंट आहे, आम्हाला नाही ना तसं। आम्ही जर आम्हाला काम झालं तर मानधन मिळते, ते 4-6 महिन्याच्या नंतर मिळते। आज 2 वर्षापासून शासन निर्णय काढून आम्हाला मानधन मिळालं नाही आणि जे मानधन आज मिळालं आम्हाला, आमची परिस्थिती अशी आहे आज आमच्याकडे ग्रामपंचायतला मानधन येऊन पडलेलं आहे ग्रामपंचायत खात्यावर, परंतु प्रशासक अजून सुद्धा नेमलेलं नाही शासनाने आणि ते मानधन 6 महिन्याच्या अगोदरचं आहे। ही परिस्थिती आमची आज आहे, आमच्या उपासमारीची वेळ आहे, परंतु शासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। आज आमच्या समोर इतका गंभीर प्रश्न आहे, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे किंवा आमचं जे उदरनिर्वाह आहे ते सुद्धा आम्ही करू शकत नाही, करिता शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे। काय नाव तुमचं? मी दत्तात्रय सोनवणे। गाडेसाहेब, तुम्ही बरेच आंदोलने केले वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आणि आज तुमचा मूळ प्रश्नच अद्यापर्यंत शासनाने मंजूर केला नाही, तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे?
हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण राज्यभर सुरू आहे. रोजगार सेवकांना मानधन लागू केलं पाहिजे, त्या मानधनाची अंमलबजावणी झाली पाहिजे साठी हे आंदोलन सुरू आहे. शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आहे. परंतु शासनाने रोजगार सेवकांना रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नये. जर आम्हाला ती वेळ आली तर निश्चितच आमचं आंदोलन पुढचं हे रस्ता रोकोच्या पद्धतीने असेल. शासनाने कायदा आणि सुव्यवस्था ही जर अबाधित ठेवायची असेल तर रोजगार सेवकांनी रस्त्यावर उतरू नये, यासाठी या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. या संपामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला? ते संपूर्ण जिल्ह्याभरातून रोजगार सेवक, ज्याला ग्राम रोजगार सहाय्यक म्हणतात, हे सर्व रोजगार सेवक जिल्ह्याभरातून या आंदोलनामध्ये, या संपामध्ये सहभागी आहेत.